नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 8 पे कमिशन अपडेट, 8व्या वेतन आयोगामुळे पेन्शनमध्ये मोठे बदल, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा, अपडेट समोर आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनमध्ये मोठे बदल काय होणार आहेत व या पेन्शनबाबत मोठी अपडेट काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 8 पे कमिशन अपडेट, 8व्या वेतन आयोगामुळे पेन्शनमध्ये मोठे बदल, कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा। अपडेट समोर बघा, ओव्हरव्ह्यू ऑफ 8 पे कमिशन अँड पेन्शन रिफर्स। केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता ही निर्माण झाली आहे। कर्मचाऱ्यांना आपल्या पसंतीनुसार पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। जानेवारी 2026 मध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली होती, मात्र अद्याप त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि याच पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी पेन्शन व्यवस्थेत अधिक स्पष्टता आणि लवचिकता मागणी केली आहे। विशेषतः जुन्या पेन्शन योजनेची म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। बघा, कर्मचाऱ्यांना मिळणार पर्याय। खरं तर कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की पेन्शन व्यवस्था अधिक लवचिक असावी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक नियोजनानुसार पेन्शन योजना निवडण्याचा अधिकार मिळावा। सध्या 1 जानेवारी 2024 नंतर नियुक्त झालेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे NPS अंतर्गत पेन्शन दिली जाते। ही योजना पूर्णपणे योगदानावर आधारित असून बाजारातील परताव्यावर अवलंबून आहे। मात्र NPS मध्ये बाजारातील जोखीम असल्याने अनेक कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेकडे म्हणजे OPS परत जाण्याची मागणी करत आहेत। OPS अंतर्गत निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळते आणि ती बाजारातील चढ उतारावर अवलंबून असते। बघा, सरकारची नेमकी भूमिका काय आहे। माध्यमातील वृत्तानुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांवर सकारात्मक विचार करत आहे। पेन्शन व्यवस्थेत जास्त लवचिकता आणण्यासाठी आणि विविध पर्यायांवर चर्चा सुरू आहे। सूत्रानुसार पुढील 2 ते 4 महिन्यात यासंबंधी एक ठोस प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर येऊ शकतो, पण सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। बघा, कर्मचाऱ्यांचे नेमके म्हणणे काय आहे। केंद्रीय कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी म्हणतात, आम्हाला केवळ वेतनवाढ हवी नाही तर निवृत्तीचे सुरक्षित भविष्य हवे आहे। कर्मचाऱ्यांना NPS आणि OPS मधील पर्याय निवडण्याची मुभा मिळाल्यास त्यांना त्यांच्या भविष्याचे नियोजन करण्यास मदत होईल। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसीसोबतच पेन्शन मुद्द्यावरही लक्षणीय निर्णय अपेक्षित आहे। लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजे 8 पे कमिशन अपडेट, या 8व्या वेतन आयोगामुळे पेन्शनमध्ये मोठे बदल झालेले आहेत। कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा आपल्या अध्यापनाचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।